गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की या जगामध्ये सर्वात सुंदर नातं असेल ना तर ते पती पत्नीचं आहे, नवरा बायकोचं आहे। पण हल्लीच्या काळामध्ये या कलियुगामध्ये प्रत्येकामध्ये कळी शिरलेला आहे आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेमसंबंध राहिला आहे का? अजिबात राहिलेला नाही। संशय वृत्ती निर्माण झालेली आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्यांची नाती जुळून व्यवस्थित येत नसतील, नवरा बायकोचं नातं पटत नसेल, टिकत नसेल, तर त्याला समर्थ मार्ग आहे ना तो नक्कीच निवडायला हवा। कारण हा समर्थ मार्ग आहे ना, हे समर्थ विचार आहेत। नवरा बायकोचं नातंसुद्धा स्थिर करतात आणि तुमच्या कुटुंबाचा संसार आहे ना तो सुद्धा आनंदित करतात। पण मनुष्य मात्र भक्तिमार्ग करतो का बरं? कधीच करत नाही। पण या आजच्या निरूपणामध्ये आज तुम्हाला 2 गोष्टींची उत्तरं मिळणार आहेत। म्हणजे प्रत्येक स्त्रीला काय हवं असतं बरं? की माझा नवरा, माझा पती माझ्यावर खूप प्रेम करावा। म्हणजे काय? म्हणजे माझा संसार सुखाचा व्हावा। प्रत्येक स्त्रीला सुद्धा वाटत असतं आणि प्रत्येक पतीला सुद्धा वाटत असतं। पण तुमचा पती आहे ना, तुमचं काहीच ऐकत नसेल, तुम्हाला किंमत देत नसेल, तर आज या निरूपणामध्ये आहे ना तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। म्हणून हे निरूपण आहे ना एकदम मन सोक्त ऐकावं, मन शांत करून ऐकावं। आजच्या या कलियुगामध्ये तुम्हाला भरपूर दुःखसुद्धा आहे, भरपूर टेन्शनसुद्धा आहेत। पण एक वेळ बघा, एक वेळ श्रवण ऐकून बघा। तुमच्या जीवनाचं सर्व टेन्शन आहे ना, हे दुःख आहे, हे सर्व विसरून जाल आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुमचा संसार सुखाचा होईल। आपण पाहिलं असेल, लग्न म्हणजे केवळ 2 व्यक्तींमधील समाजानं घालून दिलेला एकत्र राहण्याचा करार नसतो, तर ते 2 आत्म्यांचं मिलन असतं ना। म्हणजे प्रेम, विश्वास आणि परस्पर आदर आहे ना, या नात्याच्या 3 महत्त्वाच्या या स्तंभावर प्रत्येक वैवाहिक नातं उभं असतं। परंतु अनेकदा आहे ना, रोजच्या धावपळीमध्ये, गडबडीमध्ये आणि ताणतणावामुळं हळूहळू पती पत्नीच्या नात्यामधील तो गोडवा आहे तो कमी होत जातो। काही महिलांना असं वाटतं की त्यांचे पती आहेत ना, त्यांचं म्हणणं ऐकत नाही किंवा त्यांना पुरेसं महत्त्व देत नाही। अशा वेळी रुसवे फुगवे, वादविवाद यापेक्षा समजुतीनं वागणं अधिक महत्त्वाचं असतं ना। पण आपण समजुतीनं वागतो का बरं? कधीच वागत नाही। म्हणून हे समर्थ विचार आहेत ना, आपल्याला संसारामध्ये वागावं कसं, संसारामध्ये राहावं कसं, कुणाची इज्जत करावी, कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, हे समर्थ विचार मार्गदर्शन करत असतात। पण आपण मात्र श्रवण करत नाही, आपण उपासना करत नाही। म्हणून आपल्या संसारामध्ये रोजचं टेन्शन राहतं, दुःख राहतं। म्हणून आपल्या वागणुकीमध्ये छोटे छोटे बदल करून पतीच्या मनावर सकारात्मक परिणाम करू शकतो। आज आपण असे 10 प्रभावी उपाय पाहणार आहोत, ज्यामुळं तुमच्या पतीचं तुमच्यावरचं प्रेम आहे ना
ते अधिक दृढ होईल आणि तुम्हाला आयुष्यभर त्यांचं प्रेम मिळेल. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक पती पत्नीनं संवाद वाढवायला हवा. संवाद म्हणजे काय? म्हणजे कोणत्याही नात्याचं मूळ आहे ना. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं पती तुमचं ऐकत नाही, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे ना याबद्दल जाणून घ्या. त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करायला सुरुवात करा. जसे की त्यांचे छंद जोपासा, ऑफिसची कामं किंवा त्यांचे मित्रमंडळ संवाद करताना त्यांच्या निष्कारण दोष देण्याऐवजी त्यांचे विचार शांतपणे ऐका. तुम्ही ऐकून घेतात ना, हे जेव्हा त्यांना कळेल ना तेव्हा ते तुमच्याशी अधिक खुलून वागू लागतील, मन मोकळेपणाने बोलतील. तुम्हाला त्यांना तुमचं म्हणणं पटवून द्यायचं. म्हणजे तक्रारी न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांच्याशी बोला. बऱ्याच वेळा पती आपल्या कामाच्या ठिकाणी, तसेच पत्नी होममेकर असेल ना तर घरातली कामं करून, बाहेर काम करणारी असेल तर बाहेरची कामं करून दोघेही अतिशय थकून जात असतात. मग संध्याकाळी जेव्हा घरी आल्यावर दोघांचीही बोलायची इच्छा नसते. परंतु असे जर रोज रोज व्हायला लागलं ना तर मग आपण एकमेकांशी संवाद साधणार तरी कधी? म्हणून बघा, शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता प्रत्येक स्त्रीला हे वाईटसुद्धा वाटू शकतं की हे तुम्ही काय सांगता म्हणून. कारण शास्त्रामध्ये बाहेरची कामांसाठी पती महत्त्वाचा असतो आणि घरातली कामं असतात ना ती स्त्रीनं करायची असतात. पण आताच्या या कलियुगामध्ये सर्व काही उलटं होऊन बसलेलं आहे. दोघंसुद्धा कामावर जातात आणि आपली घरातली मुलं आहेत ना त्यांच्यावर संस्कार होतील का बरं? आपण फक्त त्यांना पैसे कमवायला शिकवतो, पण संस्कार मात्र शून्य होऊन जातात. मग आपण बघतो आपली मुलं आत्महत्या करतात. भरपूर करोडो रुपये असून सुद्धा आपली मुलं आत्महत्या करतात. हे का करतात बरं? कारण संस्कार शून्य हे आपणच त्यांना बनवत असतो. कारण आपल्याला पैसा हवा असतो. मग आपल्या मुलांवर आपण लक्ष कसे देऊ बरं? म्हणून प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही हा निर्णय घ्यायचा आहे, जर आपल्या पतीचा पगार व्यवस्थित असेल, त्यांचे पैसे घरामध्ये व्यवस्थित पुरत असतील, तर आपण ही महत्त्वाची भूमिका पार पाडायला हवी. पण ही आताची कलियुगातली आई आपल्या मुलांवर लक्ष देते का बरं? कारण तिला पैसा हवा असतो, पण मुलांवर लक्ष द्यायला तिच्याकडे वेळ नसतो. मग मुलं बघा कधी कधी चोरी करायला लागतात, कधी कधी वेगवेगळ्या व्यसनांमध्ये लागतात. म्हणजेच पैसा हे पूर्ण आयुष्य आहे का? पैशामुळं संस्कार कधीच विकत घेता येत नाही. म्हणून आपण पाहत होतो की पती पत्नीचं नातं आहे ना ते कसं व्यवस्थित होईल. म्हणजेच रोज म्हणजे बघा एकमेकांशी संवाद आहे ना तो प्रत्येकाने साधायला हवा. मग यातून वाट काढता येईल याचा पती पत्नी यांनी विचार करावा. म्हणजे रोज 10 मिनिटे तरी व्यवस्थित बसून बोलायला हवं. आपण एकमेकांच्या भावना आहेत ना या गरजांबद्दल चर्चा केली पाहिजे. अशा संवादातून विश्वास आणि स्नेह वाढतो. म्हणजे दररोज काही वेळ बोलण्यासाठी काढा. आणि हो, हे बोलणं आहे ना कोणत्याही भांडणाचा विषय असू नये हा नियम घालून ठेवा. म्हणजे संवादाचं बंधन आहे ना हे नातं अधिक घट्ट करतं. बघा, आता दुसरं पाहूया. कौतुक करण्याची सवय लावून घ्या. बघा, कौतुक आहे ना हे नात्याच्या गोडव्याचं मूळ आहे. म्हणजे पतीच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक आहे ना ते तुम्ही केलं तर त्यांचं तुमच्याप्रती असलेलं प्रेम आहे ना ते प्रेम अधिक वाढत जातं. म्हणजे अनेकदा आपण वाट पाहतो मोठ्या यशांची आणि नेमकं त्यांच्या रोजच्या प्रयत्नांचं कौतुक आहे ना ते आपण करायला विसरून जातो. त्यांनी घरातलंच एखादं रोजचं काम आहे
ते उत्तमरित्या पूर्ण केलं, किंवा कुटुंबासाठी काही छोट्या गोष्टी केल्या, किंवा तुमच्यासाठी वेळ काढला, तर त्याबद्दल त्यांना गोड शब्दामध्ये थँक्यू म्हणा. म्हणजे तुमच्यामुळं हे काम सोपंसुद्धा झालं आणि लवकर झालं, किंवा तुमची आयडिया खूप छान वाटली, तुमच्यामुळे कामात मदत झाली, अशा साध्या वाक्यांनी आहे ना त्यांच्या मनाला आनंद मिळतो. हे कौतुक खोटं नसावं, ते मनापासून असावं. कारण कौतुकामुळे आहे ना त्यांना तुमच्या भावना समजतात, त्यामुळं ते तुमच्याकडं अधिक ओढले जातात. म्हणजे कौतुक केवळ शब्दांनीच नव्हे, तर हावभाव, स्मित हास्य किंवा एखाद्या कृतीतून सुद्धा करता येतं. अशा पद्धतीनं तुम्ही केलेल्या कौतुकाची सवय आहे ना तुमच्या नात्याला नवीन उंचीवर घेऊन जाते. बघा, आता इथे तुम्ही म्हणाल की तुम्ही अभंग सांगत नाही, मनाचे श्लोक सांगत नाही, आणि हे असं निरूपण असतं का? पण समाजाला आहे ना, समाजाला तुमचं किती पाठ आहे, तुमचं किती प्रभुत्व मनाच्या श्लोकांवर आहे, दासबोधावर आहे, ज्ञानेश्वरीवर आहे. तुमचा पूर्ण हरिपाठ पाठ असून फायदा नाही, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असून फायदा नाही, पूर्ण मनाचे श्लोक पाठ असून फायदा नाही. पण जीवनामध्ये जर सर्व काही तुमचं पाठ आहे, पण जीवनामध्ये कसं वागायचं, कसं जगायचं हे जर आपल्याला माहीत नसेल ना, तर तो भक्तिमार्ग काही कामाचा नाही. कारण या कलियुगामध्ये आपल्याला कसं जगायचं आहे ना, हा भक्तिमार्ग सांगत असतो. आणि तेच खरं आहे, नुसतंच अभंग सांगून, नुसते श्लोक सांगून. कारण आहे ना, सर्वांचे हे श्लोक पाठ आहेत, तोंडपाठ आहेत, तरीसुद्धा माणसं आत्महत्या करतात. मग याला जबाबदार कोण आहे बरं? कोणीच नाही. याला जबाबदार आहे ते आपलं मन. आपलं मन स्थिर नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही पाठ कमी केलं तरी चालेल, पण तुमचं मन स्थिर असायला हवं. आणि हे मन स्थिर राहील कधी? हे मन स्थिर राहील श्रवणानं, ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेनं. पण आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो का? म्हणून हे मन स्थिर करायचं असेल ना, तर प्रत्येक मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. बघा, आता आपण पुढे पाहूया. बघा, पतीच्या मतांचा आदर करायला हवा, किंवा पत्नीच्या मतांचा आदर करायला हवा. आता इथे तुम्ही म्हणाल की बघा, पतीला चांगलं वाटावं म्हणून पतीने काय करावं. पण याच्या उलटसुद्धा काही ठिकाणी होतं की बघा, कधी कधी तुमच्यावर पत्नी नाराज असते. जर पत्नीला काही चांगलं वाटावं ना, तर हे नियम पतीच्या रूपात सुद्धा लागू पडू शकतात. म्हणून त्यांच्या मतांचा आदर करायला हवा. कारण नातं मजबूत ठेवण्यासाठी परस्पर आदर खूप महत्त्वाचा असतो. आणि याची सुरुवात आहे ना, त्यांच्या मतांचा आदर करण्यापासून होते. अनेकदा आपण त्यांचं मत ऐकतो, पण त्या मतांना पुरेसं महत्त्व देत नाही. आणि त्यांच्या विचारांवर टीका करण्याऐवजी ते असा विचार का करत आहेत ना, हे अगोदर आपण समजून घ्यायला हवं. प्रत्येक मतामागे त्यांचा अनुभव, त्यांचे विचार, काही त्यांच्या भावनासुद्धा असतात. जर त्यांचे काही निर्णय आहेत ना तुम्हाला पटले नाहीत, तर त्यावर राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे संवाद साधा आणि तुमचं मत आहे ते योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करा. कारण चर्चा करताना त्यांच्या मतांचा आदर करा. म्हणजे उदाहरणार्थ, जर ते एखाद्या घरगुती समस्येबाबत काही तुम्हाला मार्ग सुचवत असतील, तर आधी त्यांच्या कल्पनांवर विचार करा. जेव्हा तुम्ही त्यांचे विचार आहेत ना, त्यांचे निर्णय आहेत, ते आदराने स्वीकारताना, तेव्हा त्यांना तुमचं मतही तितकं महत्त्वाचं वाटू लागतं. पण आपण काय करतो बरं? बघा, एखादा समोरचा काही सांगायला लागला ना, की आपण त्याचं म्हणणं पूर्ण ऐकत नाही, मध्येच आपण बोलायला लागतो. म्हणून शांत राहणं ना, हे समाधानी असण्याचं लक्षण आहे. म्हणून अगोदर समोरचं कोणी म्हणत असेल ना, बोलत असेल, तर त्याचं पूर्ण म्हणणं ऐकावं आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. पण आपण तसं करतो का?
म्हणून कुठे काय बोलावं, कुठे काय बोलू नये हे समर्थ विचार शिकवत असतात. म्हणून असा परस्पर आदरामुळे नात्यामध्ये विश्वास निर्माण होतो आणि संवाद आहे ना अधिक प्रामाणिक आणि स्नेहपूर्ण होतो. आता पुढे पाहूया, स्वतःकडे लक्ष द्या. बघा, हा नियम आहे ना सर्वात महत्त्वाचा आहे. जेव्हा मी म्हणते स्वतःकडे लक्ष द्या, जेव्हा मी म्हणतो स्वतःकडे लक्ष द्या, तेव्हा नक्कीच तुमच्या मनामध्ये आलं असेल की काय स्वतःकडे लक्ष द्यायचं. इथे वेळ कोणाला आहे बरं, कोणाला दाखवायचं आता. पण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि रोजच्या जगण्यामध्ये बदल घडून आणणं हे तुमचं नातं सुधारण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणूनच स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे केवळ सौंदर्य किंवा दिसण्यावर काम करणं नव्हे. म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर ते महत्त्वाचं आहे. कारण छान दिसायला कोणाला नाही आवडणार बरं. पण आपण कामाच्या व्यापामध्ये स्वतःला छान ठेवायला, स्वतःची काळजी घ्यायला विसरून जातो आणि मग नंतर या गोष्टीला महत्त्व देत नाही आणि मग म्हणतो मला वेळ नाही. याचबरोबर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे सुद्धा सांभाळणं आवश्यक आहे. तुमच्या आवडत्या छंदासाठी थोडा तरी वेळ काढा, वाचन करा, नव्या गोष्टी शिका किंवा तब्येतीकडे लक्ष द्या. तुमची काळजी घ्या. यामुळं आपोआप तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तो पतीलाही आकर्षित करेल. कधीकधी हे पतीचं दुर्लक्ष होण्याचं कारण म्हणजे आपली एकसुरी जीवनशैली. म्हणजे त्यामुळं तुमचं वेगळेपण जपणं आवश्यक आहे. एखाद्या खास प्रसंगी सुंदर ड्रेस घाला, तुमचं हास्य जपा. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देता ना तेव्हा तुमच्यातील सकारात्मक बदल पतीच्या लक्षामध्ये येतो. त्यामुळं ते तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात आणि तुमचं महत्त्व त्यांना जाणवतं. कारण स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही, ते तुम्हाला तुमचं नातं अधिक सुदृढ करण्यासाठी, त्याचबरोबर घराची काळजी अधिक उत्तम प्रकारे घेण्यासाठी समर्थ बनवतं. आता पुढचा नियम पाहणार आहोत. हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक स्त्रीनं आहे ना हा नियम लक्षात घ्यायला हवा. आपला पती आहे ना, पतीच्या कुटुंबाशी मैत्रीपूर्ण आदराने वागा. बघा, पतीच्या कुटुंबाशी आहे ना मैत्रीपूर्ण वागणं हे नातं आहे ना अधिक मजबूत करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यांच्या आईवडील असू द्या, भाऊ बहीण असू द्या, इतर नातेवाईकांशी आहे ना प्रेमाने वागायला सुरुवात करा. त्यांच्या आवडीनिवडी समजून घ्या. त्यांच्या कुटुंबासाठी वेळ काढा, गप्पा मारा. त्याचबरोबर सण उत्सव साजरे करा. यामुळं पतीला आहे ना तुमच्या सहकार्याची किंवा समजूतदारपणाची जाणीव होईल. कधी मतभेद झालेच ना तर शांतपणे संवाद साधा. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करायला सुरुवात करा. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. जर पतीला तुमचं त्यांच्या कुटुंबाशी जुळवून घेणं दिसलं तर ते तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य वाढल्यामुळं पतीसोबतच संपूर्ण कुटुंबाचं नातं आहे ना अधिक सुदृढ होईल. तुम्ही त्यांचं कुटुंब सांभाळाल ना तर ते तुम्हाला अधिक आदराने वागणूक देतील आणि प्रेमाने सुद्धा तुमचं ऐकतील. आता पुढे पाहूया, त्यांच्या कामामध्ये मदत करा. आता इथे प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल, हे आम्हीच का करावं बरं? हे पतीसुद्धा आमच्यासोबत करू शकतो. पण आपण आहे ना, कारण जास्त करून पती बाहेर कामावर जातो आणि घर आपल्याला सांभाळायचं असतं ना, आणि घराची संसार सांभाळणारी आहे ना ही पत्नीच असते. जरी पती पैसा कमवत असेल ना तरी घरामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम आहे ना ती पत्नीच करत असते, ही स्त्रीचं करत असते. म्हणूनच स्त्री देवीचा अवतार मानलेले आहे ना. बघा,
म्हणून पतीच्या कामामध्ये मदत करायला हवी. पतीच्या कामामध्ये मदत करणं हे नातं अधिक मजबूत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. त्यांच्या दैनंदिन कामाबद्दल तुम्ही जाणून घ्यायला हवं. शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा. जर ते ऑफिसचा ताणतणाव घेऊन घरी येत असतील तर त्यांचं मन हलकं करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना एखाद्या गोष्टीवर सल्ला हवा असेल तर मला काही त्यातलं कळत नाही, मला विचारू नका, अशी भाषा अजिबात वापरू नका. तुम्हाला जे काही योग्य वाटत असेल ना ते तुम्ही त्यांच्याशी बोला. तुमचं मत विचारत आहेत म्हणजे आपलं मन हलकं करत आहेत. त्यांना समजून घ्या. घराचं बजेट तयार करा. मुलांच्या अभ्यासात मदत करणं किंवा जबाबदाऱ्या एकत्र मिळून करा. तुमच्या या सहकार्यामुळं त्यांना तुमच्या सहवासामध्ये अधिक आरामदायी आणि आनंदी वाटेल. ज्या दिवशी तुमच्या पतीला तुमचा कंटाळा यायला लागेल त्या दिवसापासून तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजणं सुरू झालं असं समजून जावं. म्हणून एकमेकांच्या आयुष्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा. यामुळं तुमचं अधिक घट्ट नातं होतं आणि पती आहे ना तुमचं ऐकायला सुद्धा लागतं. म्हणजे कारण यांना तुमच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची जाणीव झालेली असते. आता पुढे पाहूया, नकारात्मक टीका टाळा. पतीशी नातं सुधारण्यासाठी आहे ना नकारात्मक टीका टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सतत त्यांना दोष देणं, चुकांवर बोट ठेवणं किंवा त्यांना कमीपणा वाटेल असं बोलणं, त्यामुळं नात्यात दुरावा निर्माण होतो. जर त्यांच्या वागण्यामध्ये काही त्रुटी असतील ना तर त्या थेट टीका न करता सौम्य आणि सकारात्मक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करा. जसे तुम्ही कधीच कोणत्या कार्यक्रमात वेळेवर पोचत नाही असं म्हणण्याऐवजी आपण थोडा वेळेचा हिशोब ठेवला ना तर अधिक सोयीचं होईल असं म्हटलं तर संवाद अधिक सौंदर्यपूर्ण होतं. म्हणजे सततच्या टीकेमुळं पतीला तुमचं बोलणं नकारात्मक वाटू शकतं आणि त्यामुळं तुमचं ऐकणं टाळू शकतात. याउलट त्यांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. जर तुम्ही समजुतीने आणि प्रेमाने संवाद साधाल ना तर ते तुमचं ऐकण्यास अधिक उत्सुक होतील. नकारात्मकतेला दूर ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, तर नात्यामध्ये आनंद आणि विश्वाससुद्धा वाढेल आणि पती तुमच्याकडे आकर्षितसुद्धा होईल. आता पुढे पाहूया, त्यांच्या आवडी जपा. पतीचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांचं मन जिंकण्यासाठी त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेणं आणि जपणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये रस घेण्याचा प्रयत्न करा. जसं की त्यांना आवडणारे खेळ, चित्रपट, संगीत, छंद. जर त्यांना क्रिकेट आवडत असेल ना तर कधीतरी त्यांच्यासोबत सामन्याचा आनंद घ्या किंवा त्यांच्याशी त्याबद्दल चर्चा करा. त्यांच्या आवडत्या पदार्थांमध्ये तुमचं कौशल्य दाखवा. त्यांना त्यांची आवडती डिश बनवून द्या. त्यांच्या हृदयामध्ये जाण्याचा मार्ग शोधा. म्हणजे पतीच्या रोजच्या जीवनाशी या जोडलेल्या गोष्टींमध्ये सहभाग घेतल्यानं त्यांना तुमचं प्रेम आहे ना आणि आदर जाणवतो. त्यांच्या आवडी जपण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला विसरून जायचं आहे, पण त्यांच्या जगाचा भाग होण्याचा प्रयत्न करा. यामुळं तुमचं नातं आहे ना अधिक स्नेहपूर्ण होईल, जवळचं वाटू लागेल. जेव्हा तुम्ही त्यांच्या आवडींना महत्त्व देता ना तेव्हा तेही तुमच्या आवडीनिवडीची कदर करत असतात, लक्ष देत असतात आणि तुमचं म्हणणं ऐकण्यास ते तयार असतात. या लहान लहान प्रयत्नांमधून प्रेमाचं नातं तयार होतं. आता पुढे पाहूया, धैर्य आणि समजूतदारपणा ठेवायला हवा. पती तुमचं ऐकत नसतील ना किंवा तुमच्या भावनांना महत्त्व देत नसतील तर अशा वेळी धैर्य आणि समजूतदारपणा ठेवणं आहे ना हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तात्काळ नकारात्मक प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घ्या
आणि शांतपणे विचार करा. कधी कधी त्यांना कामाचा ताण असतो, मानसिक थकवा किंवा इतर चिंता असू शकतात. कधी काही ठिकाणी पती वाईट सवयी किंवा व्यसनाच्या आहारी गेलेले असतात, ज्यामुळं त्यांचं तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबाकडे लक्ष लागत नाही. अशा वेळी त्यांच्याशी संवाद साधताना संयम ठेवा आणि कठोर शब्दांचा वापर टाळा. ते शुद्धीवर नाहीत, त्यांना समजून घेऊन काय करता येईल ना, यातून कसं बाहेर पडता येईल, त्यांना या दळदळीतून कसं बाहेर काढता येईल ना, याचा विचार करायला हवा. मोठ्यांचा सल्ला घ्या. प्रत्येक नात्यामध्ये चढ उतार असतात आणि अशा प्रसंगी तर्कसंगत दृष्टिकोन ठेवणं नात्याला अधिक स्थिर करू शकतं. जेव्हा तुम्ही धीर आणि समजूतदारपणा दाखवता ना, तेव्हा पतींना तुमचं महत्त्व आणि तुमचं नातं टिकवण्याची तळमळ जाणवते. तुमचा संयम आहे ना आणि प्रेमच त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल अधिक आदर आणि आपुलकी निर्माण करेल, ज्यामुळे हे तुमचं म्हणणं आहे ना, तुमचं ऐकायला आणि तुमच्या भावनांचा आदर करायला शिकतील. बघा, कधी कधी आयुष्यामध्ये असे प्रसंग निर्माण होतात ना, की काही स्त्रियांचा पती आहे ना, बघा, वेगवेगळ्या नशामध्ये धुंद असतो. पण समर्थांनी सांगितलं आहे ना, जर आपण बघा श्रवणाला बसलेले असाल आणि समर्थांकडे सद्गुरूंकडे जर आपण निवेदन जर केलं ना, बघा तुम्ही संकल्प करायला हवा. जोपर्यंत आपण संकल्प करत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काहीच फरक पडणार नाही. म्हणजे या संकल्प काळामध्ये बघा, एकतर 21 दिवसांचा संकल्प असतो, नाहीतर 45 दिवसांचा असतो. आपण कसा संकल्प करायचा ना, पण या संकल्प काळामध्ये मांसाहार करू नका. बघा, हा संकल्प काळाचे काही दिवस असतात, त्या दिवसामध्ये आपण संकल्प करायला हवा. आणि संकल्प जरा ऐन दिवसामध्ये जरी केला ना, पण तो शुद्ध आणि सात्विक असायला हवा, तरच आपल्याला प्रचितीसुद्धा येते. म्हणून आता पुढे पाहूया. एकमेकांच्या आयुष्यामध्ये सक्रिय सहभाग घ्या. म्हणजे तुमचं नातं आहे ना, अधिक सशक्त आणि टिकवून बनवण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे ना, तो म्हणजे एकमेकांच्या आयुष्यामध्ये सक्रियपणा सहभाग घेणं. म्हणजे पतीच्या जीवनातील घडामोडीमध्ये तुम्ही सामील व्हायला हवं. त्यांच्या कामातील प्रगती आहे, आव्हानं आहेत, यश आहेत ना, यामध्ये खूप रुची दर्शवायला हवी. म्हणजेच त्यांच्याशी त्यांच्या दैनंदिन जीवनामधील छोट्या मोठ्या गोष्टीवर चर्चा करा, त्यांचे विचार ऐका. यामुळं पतीला तुमचं महत्त्व समजतं आणि तुमचं म्हणणं ऐकण्याची गरजसुद्धा भासते. पण जेव्हा आपण काय करतो बरं, जेव्हा आपला पती घरामध्ये येतो ना, तेव्हा पती काही चर्चा करायला गेलं ना, तर आपला एक प्रश्न असतो की मला तुमचं काही कळत नाही, मला काही समजत नाही. पण आपण हे करणं चुकीचंच आहे ना. आपण आपल्या पतीशी चर्चा करायला हवी. एकमेकांच्या जीवनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यामुळं नात्यामध्ये अनेक जवळीक वाढते, आदर निर्माण होतो ना. म्हणूनच जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सहभाग होता ना, तेव्हा ते तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात आणि तुमचं ऐकायला त्यांना आवडतं. म्हणजे पती पत्नीचं नातं आहे ना, हे परस्पर प्रेम, विश्वास आणि आदरावर आधारित असतं. म्हणून वरील उपायांचा पालन जर केलं ना, तर तुमचं नातं आणखीन दृढ होईल. म्हणून बदल स्वतःपासून करा. समर्थांनी सांगितलं आहे ना, तुमच्या पतीचं तुमच्याबद्दलचं प्रेम आहे ना, अधिकाधिक कसं वाढलं जाईल. कारण प्रत्येक नात्याला वेळ, समर्पण आणि परस्पर समजूतदारपणाची आवश्यकता असते. त्यामुळं नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवा आणि तुमचं जीवन आहे ना, ते प्रेमानं भरून टाका. पण हे जीवन प्रेमाने भरेल कधी? जेव्हा आपण समर्थरूपी विचार आहेत ना,
आपण रोज श्रवण करू, रोज उपासनेला महत्त्व देऊ ना, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना. तुम्ही पाहिलेली जी स्वप्न आहेत, तुमचा संसार सुखाचा होऊन जाईल. तुमच्या संसाराला कोणतंही गाळबोट लागणार नाही. तुम्ही धनवान होऊन जाल, तुमचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.